शिवाजी. बघा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही गाडी पार्किंग केली, तिथून गडाची उंची आहे 1350 फूट, समुद्र सपाटीपासून 2851 फूट. माझी ओळख, माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर. हा रायगड फिरायला 1200 एकर आहे. रायगड फिरायला 2 ते 3 दिवस कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे. महाराष्ट्रात पहिला नंबर येतो रायगडाचा. 14 वर्ष लागली रायगड बांधायला. 14 वर्ष लागली रायगड बांधायला. या 14 वर्षामध्ये महाराजांनी केलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. 50 वर्षात एवढं केलं. 350 गड किल्ले जिंकले. ज्याने स्वतःची गादी निर्माण केली. या महाराष्ट्रात एकमेव राजा झाला. अनेक राजे झाले, बापगादीवरती बसून राजे झाले. महाराष्ट्रात एकच राजा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची गादी निर्माण केली. बघा, रायगड 1200 एकर आहे. रायगड 1200 एकर आहे. 2 दिवस लागतात फिरायला. 14 वर्षामध्ये रायगड बांधला. 50 वर्षात काय केलं? 8 लग्न केली. आपण एक लग्न करतो का? आपल्या मनासारखं होत पण नाही, करतो पण मनासारखं होत नाही. 8 लग्न केली. 350 गड किल्ले जिंकले. गादी निर्माण केली. जर आपली 50 वर्ष आपण बघितली, 20 वर्ष खेळण्यात जातात, 30 वर्ष स्वप्न साकारलेले असतात, ती त्याला पूर्ण करते. हा राहता राजवाडा आहे. आता आपण जाणार आहोत ना, तो राहता राजवाडा आपल्या महाराजांचा. किल्ल्याचा बाल्य किल्ला मेन भाग, त्याच्यामध्येच आता आपण जाणार आहोत. तुम्ही किल्ल्यावरती 2 ते 3 तास, 2-2.5 तासामध्ये प्रवेश केला. ह्या 2 तासामध्ये रायगडावरती प्रवेश केला. ज्याला रायगडाचं महत्व समजतो, डोक्याचा घाम मांडीच्या काळे गळून जातो, त्यालाच रायगडाचा इतिहास लक्षात येतो. रायगड बेला काय बुलंद आहे. गडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर, सेवेचे तत्पर हिरोजी इंदुळकर. रायगड बांधण्यावेळी महाराज इथे होते. महाराजांनी त्या हिरोजीला पैसे दिले, त्या आर्किटेक्टला पैसे दिले, त्या इंजिनियरला पैसे दिले. आणि पैसे दिल्यानंतर महाराजांनी पैसे दिलेले, पैसे कमी पडले. महाराज म्हटलेले मोहीम मोरणे याच्यात रायगड बेलाक बुलंद झाला. होय महाराज, आज्ञेनुसार नक्कीच बांधकाम बेलाक आणि बुलंद करू. महाराजांनी पैसे दिलेले, पैसे कमी पडले म्हणून त्या गडाच्या आर्किटेक्टने काय केलं? स्वतःचं घरदार जमीन विकून रायगड बांधून घेतला. महाराज सुरतच्या मोहीमवरने आले. रायगड बेला काय बुलंद आहे. सभा भरली. महाराजांनी त्या हिरोजीला विचारलं, हिरोजी तुम्हाला काही बक्षीस पाहिजे तर मागा. 10 गावाची वतनदारी सोडून आण. माझ्या अर्धी इस्टेट. काही नको, काही नको. आम्हाला बक्षिसासाठी रायगड बांधलेला नाहीये. बक्षिसासाठी रायगड बांधलेला नाहीये. वेळ येईल नक्कीच बक्षीस मागेल. नाही हिरोजी, आम्हाला तुमच्याकडून आत्ताच अपेक्षा पाहिजे, काही बक्षीस पाहिजे. नाही महाराज, वेळ येईल नक्कीच बक्षीस मागेल. जगदीश्वर मंदिर आपण कोणाचे भक्त आहोत? शिवाजी महाराजांच्या, शंभूराजांचे. मग महाराज शंकराचे भक्त होते. मग महाराज शंकराला रोज सकाळ संध्याकाळी 5:30 वाजले का दर्शनाला जायचे. महाराज हत्तीच्या अंबारीवर ते एक दिवशी त्या मंदिराच्या तिथे गेले. महाराज पहिलीच बाहेर चढते. हिरोजी म्हणतात की थांबा महाराज, बक्षीस मागण्याची वेळ आली आहे. काही पाहिजे ते मागा, धन दौलत नको. 1200 एकर रायगड बांधले. एक दगडाची नावाची पाठी फक्त माझ्या लावण्याची परवानगी द्या महाराज. कारण तुम्ही रोज येता जाता, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती पडली पाहिजे. आताच्या माणसाने काय मागितलं असतं? 10 गावाची वतनदारी, इस्टेट, असंच मागितलं असतं. महाराजांचं अंतःकरण भरून आलं. महाराजांनी त्या हिरोजीला मिठी मारली आणि असे म्हणतात की वा बाजारा वा. जर तुमच्यासारखे लोक जर या स्वराज्याला कानाकोपऱ्यात जर लाभली, स्वराज्याला काही कुठे होणार नाही. होईल का? आता लोक कसे आहेत? पैशावरती. त्यावेळी पैशाला कोण नव्हतं विचारत. रायगड आता बेला काय बुलंद आहे. महाराजांनी त्या हिरोजीला एक विचारलं, हिरोजी तुम्ही गडाचं गॅरंटी पत्र काय देता? आता करोडोची वस्तू घेतली तरी गॅरंटी पत्र देत. त्यावेळी रायगड बनला, त्याचं गॅरंटी पत्र काय दिलं? वरती येईल हवा, खाली जाईल पाण्याची झोत, आकाशात सूर्य तळे तरपत राहतील, तोपर्यंत बांधकामाला काही होणार नाही. अजूनही काही झालेलं नव्हतं आणि होणार पण नव्हतं. हत्ती तळाव आहे. हत्तीनं आंघोळी करण्याची जागा, पाणी पिण्याची जागा होती. गडावर सागाची लाकडं, खपर नळ्याची कौलं होती. सागाचं लाकड किती मजबूत असतं ते तर होतं. ते थोडं तरी बघायला भेटलं असतं. इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहिती होता का? पितूर कोण झालं? आपणच. म्हणून एक शेर म्हटला जातो, आताच्या मराठ्यात तेव्हाच्या मराठ्यात फरक आहे. कुणी राख म्हणून घेऊ नका. त्या काळचे मराठे सकाळी लवकर उठे, ढाल तलवार घेऊन लढाईला सुटे. ढाल तलवार तुटे परंतु पिछे ना हटे. आणि आताचे काही मराठे सकाळी उशिरा उठे,
दारूच्या अड्ड्यावर सुटे लिव्हर फुटेपर्यंत दारू न सुटे, लिव्हर फुटेपर्यंत दारू न सुटे. रायगड बेला काय बुलंद आहे. समोर तुम्हाला तळाव दिसतं, हत्ती तळाव आहे. ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने हत्तीवरती येईल का? नाही. हत्तीने आंघोळी करण्याची पाणी पिण्याची जागा होती. त्यावेळी लोक फास्ट यायची, परंतु हत्ती होते 2 तासामध्ये हत्तीवरती आणलेले. कसे आणले तुम्हाला सांगतो पुढे राजदरबारात. मोठे आणले होते का लहान आणले? सांगतो तुम्हाला. हे बघा, शिवाजी महाराजांचा खाली महादरवाजा बघितला. महादरवाजाचा आकार कसा आहे का नागमोडी सारखा. तोफेचा मारा केला भिंतीवरती आदळू शकतो. शत्रूवरती आला प्लॅन करायला वरतून उकळलेलं पाणी टाकू शकतो. आणि जरी शत्रूने 30-35 फुटाचा उंडक्याचा वापर आणला दरवाजा तोडण्यासाठी, मधला 15 फुटाचा दरवाजा तुटणार नाही. बघा तसं बघा. आता रायगड बेला काय बुलंद समजलं तुम्हाला. किती बेला काय हो. मग त्यावेळी रायगड बांधलाय सेवेचे द्यायच्यात पर हिरोज इंदुळकरांनी, परंतु गडाचं बांधकाम थोडं कच्चं नाही. हिरकणी बुरुज ऐकलाय का? महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हिरकणी नाव. ती रायगडावरती दिवस होता, कोजागिरी पौर्णिमेचा वार होता शनिवार. रायगडावरती ती दूध घालायला यायची. गडावरती दूध घालता घालता गडाचे दरवाजे झाले बंद. हिरा मनात म्हणाली घरी तान बाळ माझी. हिरा धावत धावत जाते. दरवाजावरती असतात सांगोजी काटकर. सांगोजी काटकर म्हणतात नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. हिरा 1200 एकराचा रायगड फिरते. शेवटी कडा दिसतो, त्या कड्यावरून खाली उतरते. सकाळ झाली, डोक्यावरती सूर्य आला तरी त्या मातीला खाली गेलेली दिसली नाही. त्या मावळ्याला सांगोजी काटकरांना खाली दिसलेली नाही. म्हणून महाराजांना बातमी कळवण्यात आली की महाराज जी माता आपण गडावरती ठेवलेली ती अजून खाली गेलेली नाहीये. त्या अजून खाली गेलेली नाहीये. महाराजांनी पूर्ण गडावरती 2 मावळे पाठवले. गडावरच्या लोकांना दुधाचं भांड चप्पल सापडली. खाली 2 मावळे गेलेले. तिला पालखीमध्ये बसून आणली. मनामध्ये घाबरलेली असते. हिरा मनात म्हणाली की घरी तानं बाळ माझे. रायगडावरती ती बाळासाठी खाली उतरून गेली. रायगडावरती तिला पालखीमध्ये बसून आणले. दरबारामध्ये हिरा मनात म्हणाली सांगितलं तुम्हाला. मग महाराजांना ती म्हणते महाराज मला शिक्षा करा, माझ्या बाळाला शिक्षा करू नका. मला शिक्षा करा, माझ्या बाळाला शिक्षा करू नका. म्हणून महाराजांनी त्या बाळाच्या पाटांगेवरती हात ठेवला आणि असे म्हणतात की वा बादरावा आईचं दूध पी आमच्या स्वराज्यात सामील. हिरकणी खुश झाली. हिरा रायगडावरती राजदरबारामध्ये महाराजांसमोर उभी राहिलेली. महाराजांनी त्या हिरोजीला लगेच दरबारामध्ये बोलवलं. हिरकणीला महाराज म्हणतात हिरकणी तू कुठून तारशी जागा दाखव. हिरकणीने दाखवली. हिराला महाराज म्हणतात की हिरकणी तू आता इथून उतरू शकशील का? नाही महाराज. तेव्हा डोळ्यासमोर माझ्या बाळ दिसत होता. आता मला खाली दरी दिसते. आताच्या माता काय म्हटलं असतं दुसऱ्या शिला पुन्हा हॅलो घर ताना बाळा फ्रीज मध्ये दूध आहे ते बाळाला घेऊन पाच, मी उद्या सकाळी खाली येतो. हिरोजीला महाराज म्हणतात जर गडावरून स्त्री उतरून जाऊ शकते तर अलगत वरती पुरुष येऊ शकतो. कड्याला तासा कड्याचं नाव द्या हिरकणीचा बुरुज. त्याचं नाव दिलेलं आहे हिरकणीचा बुरुज. गुलाबाची कळी बघितली का सर्वांनी? एका कळीपासून एक गुलाब उमगत, त्या गुलाबापासून त्याला गुलाबाला कुठेही सपोर्ट नसतो. भरपूर दिवस झाले ते पळून जात. तसं रायगडाचं झालेलं. दगड पडला कोणी धरत नाही. बघा ही कोणची सह्याद्रीची रांग एकमेव महाराष्ट्रात किल्ला आहे की कोणची सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच नाही तर कनेक्ट नाही. बघा स्वतंत्र रायगड आहे. बघा किल्ल्याचा बाल्य किल्ला मेन बाग आतमध्ये बघायला जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक नंबर माझा तुझं आहे ना विशाल, तुझं पण आहे ना. समोर बघा शिवाजी महाराजांचे आपल्याला काय 3 खड्डे दिसतात का? जाळीवाले. याला शिवाजी महाराजांचं धान्य कोठार असं म्हटलेलं. धान्य कोठार म्हणजे त्यावेळी जर गडाला कोणी वेढा मारला तर गडावरच्या लोकांना 3 महिने इमर्जन्सी धान्य पुरवठा होईल. त्याला धान्याचं कोठार म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांचं. त्याला धान्य कोठार म्हणजे त्यावेळी जर कोणाला गडाला वेढा मारला कोणी तर गडावरची लोक 3,500 लोक काय करणार, गडावरती व्यवस्था इथे केलेली. त्याला धान्य कोठार म्हटलेलं आहे. पहिल्याची उंची 22 फूट आहे, दुसऱ्याची 20 फूट, तिसऱ्याची 15 फूट आहे. हे धान्य कोठार आहे. परंतु महाराजांच्या नंतर 1736 मध्ये रायगडावर पेशवे आले. पेशव्यांनी याचा उपयोग केला कैदी कोठार. चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल त्याला याच्यात 7 दिवस कोंडून ठेवायचे. 7व्या दिवशी कबूल नाही आला पोत्यात भरून टकमकुट करून लपटून द्यायचा. हायकोर्ट हाय शिक्षा होती.
ह्याला धान्य कोठार म्हटलेलं आहे. समोर समोर आपल्याला जाळीवाल्यातील काही खड्डे बघितले. जाळीवाल्याच्या खड्ड्यांच्या खाली आपल्याला पडलेले घरं दिसतात. त्याला दाशींची घरं म्हटलेली आहे. दासोटा राण्यांचे नोकर चाकर असतील ते इथे बसायचे बघा. हे बघा हे कोणाचं? याला दाशींची घरं म्हटली. आणि हे शिवाजी महाराजांचं कार्यालय ऑफिस. हे महाराजांनी जर धान्य कोठार कैदी कोठार केलं असतं तर मग कसं झालं असतं. म्हणून महाराजांनी कैदी कोठार केलं नव्हतं बघा. ह्याचा धान्याचाच उपयोग केलेला. हे महाराजांचं कार्यालय ऑफिस आहे. 350 गड किल्ल्यांचा व्यवहार याच समुद्रावरती याच ठिकाणावरती चालायचा. हे 8 मंत्रिमंडळ आहेत. हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक असे काही मंत्री होते. त्यांची घरं इथे कार्यालय ऑफिस इथे चालायचं. हे शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ आहे. 350 गड किल्ल्यांचा व्यवहार याच ठिकाणावरती चालायचा. प्रत्येक राणी समोर आपल्याला काही 6 महल बघायला भेटतील. याला शिवाजी महाराजांचं राणीमहल म्हटलेलं आहे. 350 गड किल्ल्यांचा व्यवहार याच ठिकाणावरती चालायचा. याला शिवाजी महाराजांचं कार्यालय ऑफिस बघितलं. मग हे राणीमहल आहेत. महाराजांना राण्या किती होत्या हो? 8 राण्या होत्या. 8 राण्या. महाराजांनी एक राणी सांभाळण्यासाठी आता आपल्याला मुश्किल होते. मग महाराजांनी 8 राण्या का केल्या? कारण आपलं स्वराज्य वाढावं, आपल्या हिंदवी स्वराज्यावरती कोण उठू नये म्हणून महाराजांनी 8 गावातल्या 8 राण्या केल्या. इथे ते 6 महल आहेत. मग 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई, साकवरबाई, गुरुवंतबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई अशा 8 राण्या होत्या. मग इथे 6 महल आहेत. मग 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाई राजगडावर. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. पुतळाबाई पाचडगावी उतरत्या हवामानामध्ये. गडावरचं जिजाऊना वातावरण सण नव्हतं त्यामुळे पाचडगावी राहायच्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या तिथे राहायच्या. समोर आता आपण ज्या दरवाजाने एंट्री केली त्याला पालखी दरवाजा म्हटलेला आहे. पालखी आणि समोर मेना आहे. मेना पालखी याचा फरक काय? पालखी म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी. शिवाजी महाराजांची कोणाची पालखी आली आतमध्ये राहता राजवाड्यामध्ये जायची. मेना म्हणजे राजघराण्यातल्या स्त्रिया किंवा महाराजांच्या राण्या. त्या रात्री 5:30 वाजता कधी सूर्यास्त बघण्यासाठी जायच्या किंवा थंड हवा खाण्यासाठी. हे धान्य कोठार बघायचं असेल वरच्या खिशावरती हात ठेवा. मोबाईल चिल्लर पैसे खाली पडले परत काही काढता येणार नाही. हे बघून घ्या मग आपण पुढे जाऊ. खाली उतरा. समोर ती भिंत दिसते. भिंतीपर्यंत शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे. आपल्या महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला. आपली 50 वर्ष कशी जातात ते तुम्हाला सांगितलं. आपल्या महाराजांचं 50 वर्ष कसे गेले ते तुम्हाला पण सांगितलं. राहता राजवाडा महाराजांचा आहे. महाराजांनी 16व्या वर्षात तोरणागड किल्ला जिंकला. आपण जरी 16व्या वर्षी जरी राहिलो तरी आपल्याला आई आंघोळी घालते आणि आईच्या हाताने आपल्याला खायला लागते. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी गड जिंकणं म्हणजे असं साधी सोपं आहे का गोष्ट? नाही. 16व्या वर्षात तोरणागड किल्ला जिंकला. तोरणा राजगड असे काही पुण्या वेल्हा तालुक्यात येतात बघा. वेल्हा तालुक्यात हे काही गड किल्ले आहेत. राहता राजवाडा आपल्या महाराजांचा मशिलीच्या उजेडाने गोंड्याच्या फुलाने सजलेला होता. कसा असेल त्यावेळेचा राहता राजवाडा? कसा असेल हो? विचार केला का तुम्ही? राहता राजदरबार राज्याभिषेकाचं स्थळ छायाचित्र पोस्टर बघितलंय का तुम्ही? पुढे झालं. राज्याभिषेकाचं छायाचित्र बघितलंय का? ते बघून आपल्याला कसं वाटतं? मग आपल्या शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा असेल कसा? मशिलीच्या उजेडाने गोंड्याच्या फुलाने सजलेला होता. हा राहता राजवाडा शिवाजी महाराजांचा आहे. आपल्या महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला. आणि आपल्या महाराजांचं समोर वाटप आहे. अंघोळ करण्याचं ठिकाण स्नानगृह. आणि समोर शिवाजी महाराजांचा त्यावेळी जरी कोण कामचुकार असेल त्याला कवडीने पाणी ह्याच्यामध्ये होताना सांगायचे. साहेब आपल्या शिवाजी महाराजांचं निधन याच चबुतरावरती झालं 3 एप्रिल 1680 ला. याच चबुतरावरती आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास सोडलेला आहे बघा. याच चबुतरावरती पुढे वाटप स्नानगृह महाराजांचं. ये
चबुतरावरती उभ्या ज्या इमारतीमध्ये उभी आहात याला शिवाजी महाराजांची बाळकणी एसी रूम म्हटलेलं आहे. याच ठिकाणावरती आपल्या महाराजांचे एसी रूम होते. आता आपण सज्जा गॅलरी म्हणतो. ही शिवाजी महाराजांची एसी रूम होती, म्हणजे थोडक्यात बाळकणी. बघा समोर आपल्याला विटांचं बांधकाम दिसतं, ते शिवाजी महाराजांचं टाकसाळ आहे. कॉईन मुद्रा ओढ पैसे छापाय त्याच्या ओ दादा त्या दगडावरती उभे राहू नका, खाली उतरा. समोर शिवाजी महाराजांचं ते टाकसाळ कॉईन मुद्रा ओढ पैसे छापायचे त्याच ठिकाणावरती छापायचे. त्याला शिवाजी महाराजांचं टाकसाळ म्हटलेलं. कॉईन मुद्रा वगैरे छापायचे त्याच समुद्रावरती छापायचे, त्याला टाकसाळ म्हटलेलं. समोर आपल्याला दोन उंच इमारती दिसतात का? या समोर त्याला विजयस्तंभ मनोरे म्हटलेला आहे. शिवाजी महाराजाने जर कोणता गड किंवा किल्ला जिंकला तर एकाच्या वरती भगवा ध्वज फडकवला जायचा, एकाच्या वरती शिवाजी महाराजांच्या राण्या हवा करण्यासाठी. गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना समजलं जायचं की आपल्या महाराजाने कोणता गड किंवा किल्ला या स्वराज्यात निर्माण केलेला आहे. याला विजयस्तंभ मनोरा असं म्हटलेलं आहे. समोर तळाव दिसतं, याला गंगासागर तळाव म्हटलेलं आहे. राज्याभिषेकासाठी महाराजांच्या गागाभट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलेलं ते उरलं ते याच्यामध्ये सोडून दिलेलं आहे. गागाभट्टाने याच्याविषयी कविता रचली, गंगा यमुना आणि नर्मदा. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले तीर्थ नाव तयाचे गंगासागर. त्याचं नाव दिलेलं आहे गंगासागर तळाव. 35 फूट खोल आहे, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं, कधी आटत नाही. समोर तुम्हाला रेलिंग वाला डोंगर दिसतो का? ह्याला टकमकटक म्हटलेलं दादा, ती लोक दिसतात ना, हा कडलोट पॉइंट आहे. जर शिवाजी महाराजाने कडलोट पॉइंट केला असता तर आपल्या स्वराज्यात लोक सामील झाले असते का? नसते. ते बघा आपल्या जिजाऊंचा गडाखाली पाचडगावी होता. गडावरचं जिजाऊनं वातावरण सर नव्हतं, त्यामुळे तिथून जिजाऊंचा वाडा दिसतो. आपल्या जिजाऊ मासाहेब रोज सकाळ संध्याकाळी कि 5 वाजले का जिजाऊ मासाहेब वाड्यातून बाहेर यायच्या. भगवा ध्वज घेऊन, भगवा ध्वज दिसला की महाराजांना मानाचा मुजरा आपले महाराज करायचे आणि दर्शन घ्यायचे आणि परत यायचे. एक दिवशी असं झालं, जोरात वारा आला, पाऊस आला. महाराजांच्या अंगावरती छत्र धरणारा माणूस होता, तो ओढून गेला. त्याचं नाव होतं निजाम. वारा आला तसा तो ओढून गेला. महाराजांनी त्याला आज्ञा केली की महाराज मला वाचवा. महाराज म्हटले तुला वाचू शकणार नाही, मी तुमचा देव नाही दादा. एक सूचना देतो मात्र, तू त्या छत्रीचा दांडा सोडू नको. छत्रीचा दांडा सोडला नाही जगशील का मरशील सांगता येत नाही. त्या छत्रीचा दांडा तू बिलकुल सोडू नको. त्या छत्रीचा दांडा सोडला नाही, जशी जशी हवा कमी होत आली तसा तसा तो खाली उतरला. गावाचं नाव होतं निजामपूर, गावाचं नाव दिलं छत्र निजामपूर. 350 वर्षापूर्वी पॅराशूटचा शोध लागला. तर शिवाजी महाराजांचं टकमकटक म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजाने कोणाला लोटलं नव्हतं, संभाजी महाराजाने कोणाला सोडलं नव्हतं. बघा त्याला टकमकटक संभाजीराजाने केलं. कडलोट पाहिजे. समोर आपल्याला या आयताकाराची गोली दिसते का? ही बघा, त्याला शिवाजी महाराजांचा कलबतखाना म्हटलेला आहे. महाराजांचा गुप्तहेर बहेरजी नाईक हा छोट्या मोठ्या गावातून जायचा, छोटी मोठी बातमी भेटेल याच ठिकाणी आणून सांगायचा. त्याला कलबतखाना म्हटलेला आहे. याच्याच खाली रूम आहे, याच्याच खाली दुसरी रूम आहे. याच्या खाली जायचं असेल 11 पायऱ्या उतरून जावं लागतं, बॅटरीक लागेल, वट वागळत जाता येत नाही. हे शिवाजी महाराजांचा कलबतखाना आहे. तो समोर चबुतरा दिसतो, त्याला सचिवालय म्हटलेलं आहे. आता आपण सभागृह. त्यावेळी शिवाजी महाराजांचं मीटिंग वगैरे बसवायची असेल गावागावांमध्ये, जरी काही झालं तरी इथे मीटिंग बसवायची. कुणाला पत्र वगैरे पाठवायचं असेल तिथून पाठवलं जायचं, किंवा न्यायनिवाडा करायचा असेल इथेच केला जायचा. त्याला शिवाजी महाराजांचं सचिवालय म्हटलेलं आहे. तर टेहली बुरुज आहे. टेहली बुरुज म्हणजे कोणताही शत्रू गडावरती येतो, कोण काय तो पहारा करण्याची जागा आहे. याला टेहली बुरुज असं म्हटलेलं आहे. बघा तो खलबतखान्याची माहिती आपण तिथे खालून रस्ता बघू, मग पुढे जाऊ. हो चला. एक मिनिट हा इथून घेऊ द्या.
हे शिवाजी महाराजांचे टेहली बुरुज आहेत. समोर तुम्हाला आता हे झाडं झुडपं आहेत नाही तर तो रस्ता दिसतो. आपण ज्या रस्त्याने आलो तुम्ही 1560 पायऱ्या किल्ल्यावरती चढून आला. या 1560 पायऱ्या चढून आला तुमची एवढी दमछाक झाली. शत्रुगडावरती येईल का एवढ्या पायऱ्या चढून? येऊ शकणार नाही. म्हणून काही पहारा करण्याची जागाच नव्हती. एखाद दोन शत्रू होते म्हणजे पहारा करण्यासाठी. जरी शत्रू वरती आला तरी तिथून पहारा करण्याची जागा होती. इथून पहारा केला जरी शत्रू आला तरी तोफेचा मारा करू शकतो मोक्यावरती. म्हणून शत्रू काही येऊ शकणार नाही एवढ्या पायऱ्या चढून. तुम्ही पायऱ्या चढून आला तुमची किती दमछाक झाली. मग शत्रू वरती येईल का? नाही येणार. इथून शिवाजी महाराजांचे याला टेहली बुरुज म्हटलेलं आहे. एक मिनिट आता आपल्याला 50 लोकांसमोर माईक घेऊन जर किती जोरामध्ये बोललो तरी ऐकायला जात नाही. त्यावेळी 6000 लोकांसमोर जर टाचणी पडली तरी ऐकायला येत होतं. महाराज इथून बोलले तरी तिथे ऐकायला जात होतं. मी जर तिथून बोललो तरी आता तुम्हाला इथे ऐकायला येईल. मग तुम्ही इथून बोला मला ऐकायला येते काय बघा. मी तिथून काही छोट्या मोठ्या आवाजात रिप्लाय देतो. रिप्लाय आला इथे काही बोलणार नाही तिथे सांगणार नाही. बघा बघा काही रिप्लाय देतो तुम्ही ऐका. टिचकी वाजवतो टिचकीचा आवाजाला टाळ्या वाजवा. आणि काही कागद असेल पेपर वगैरे तो मला द्या. कुणाकडे असेल त्याने द्या. याला मी फाडतो. याचा आवाज आला तर जय भवानी जय शिवाजी बोला आणि नाही आवाज आला तर काही शांतता ठेवा बोलू नका. काय तू बस माझा डिनर किल्ला मलिना तू कोणी किल्ला मलिना शोप आहे कुठे बनालाय का कागद पडील तो तडीन दरवाजा शिवाजी ना गाडी त्या बेमानी नाही. शांत राहा. होणार आहे आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हा 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 जय. जय शिवाजी महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी.
सांगू का? बघा साहेब, हा नगारखाना आहे. याच मधला ग्राउंड दिसतो आपल्याला. हे शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं स्थळ आहे. याच ठिकाणावर आपल्या महाराजांचा राज्याभिषेक होतो. आतमध्ये आपण स्पष्ट बघितला. त्या ठिकाणावरती राज्याभिषेक होतो. आपले शिवाजी महाराज सकाळी पहाटे 5 वाजता उठतात आई भवानी मातेचं दर्शन घेऊन. आपले महाराज त्या सिंहासनात एंट्री करतात. त्या सिंहासनावरती एंट्री केल्यानंतर त्या काही 4 पायऱ्या आहेत ना, मी म्हटलं चप्पल घालून जायचं. त्या 4 पायऱ्या त्या किल्ल्याच्या सर्वातल्या महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढताना जिजाऊ मासाहेबांना महाराज नक्कीच म्हटले असतील की जिजाऊ मासाहेब पहिली पायरी चढतोय हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर, तिसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे, चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असं म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे. आपले महाराज सिंहासनावर त्यारूढ झाले. सिंहासनावर त्यारूढ झाल्यानंतर आपल्या महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देतात. विष्णूची मूर्ती दिल्यानंतर महाराजांच्या अंगावरती 1000 मोहरा उधळल्या जातात. 7 नद्याचं 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला जातो आणि जिजाऊंच्या तोंडून उद्गार पडतात. शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारं बाळ माझं आज 32 मानाच्या सिंहासनावरती आरूढ होतोय. आपले महाराज सिंहासनावर आरूढ झाले आणि एका मावळ्याने जोरात ललकार दिली. तुम्ही सर्वांनी पाठीमागून जय बोलायचंय. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा काही गोष्टी झाल्या. या राज्याभिषेकामध्ये या इमारतीमध्ये 2 बलाढ्य हत्ती सजवलेले असतात. इंग्रज आलेला असतो. तुम्ही सर्वांनी व्हाईट टोपी करून मानाचा मुजरा करतो. ते छायाचित्र पोस्टर बघितलं असेल. त्याला विचार पडतो मी 2 पायाचा माणूस महाराजांनी 4 पायाच्या हाती रायगडावरती कशा आणल्या असतील. आता छोटेच्या इतिहासकार निनाद वेडेकर उत्तर देतात की अगोदरच महाराजांनी लहान पिल्ले पालखीमध्ये बसून आणली. गडाचं बांधकाम झालं 14 वर्षात, हत्तीची वाढ होती 3 ते 4 वर्षात. हे सोन्याचं सिंहासन आता आपल्याला पंचधातूचं बघायला भेटते. इंग्रजांचा अधिकार टोपण नाव इतिकत खान आणि खरं नाव जुल्फिकार खान यांनी सर्व सोन्याचं सिंहासन तोडफोड करून मोगलांचा ना. हे शिवाजी महाराजांचं नगारखाना आहे. नगारखाना म्हणजे खाली महादरवाजा बघितला. या नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले का किल्ल्याचा महाद्वार बंद होतो. याला नगारखाना असं म्हणतो. ते दगड समोर एक ग्राउंड दिसतोय. याला शिवाजी महाराजांचं होळीचं ग्राउंड म्हटलेलं आहे. होळी म्हणजे आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी खेळतो. ते शिवाजी महाराज इथे होळी खेळायचे. होळी पेटली का महाराज गादीवने उठायचे. होळीच्या मध्ये नारळ टाकायचे. कोणचा बहादर जो कोणी मजबूत असेल तो हाताने नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलोचा कडा मानाचा गोळा बक्षीस. फक्त संभाजीराजाने काढले. संभाजीराजाने हाताने वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजून जात मराठ्याची. होळीचं ग्राउंड आहे. समोर तुम्हाला ती इमारत दिसते. याला बाजारपेठ आहे. बाजारपेठची लांबी 800 फूट, रुंदी आहे 40 फूट. रचना अशी आगे मकान पिछे मकान विश्व स्टोर म्हणजे पुढे दुकान पाठी राहण्याची सोय अशी तिची रचना केलेली आहे. तिला शिवाजी महाराजांची बाजारपेठ अशी म्हटलेली आहे. समोर हत्तीखाना आहे. हत्तींना आंघोळी करण्याची जागा तिथे होती. हत्ती आपण खाली बघितलं ना, आंघोळी करण्याची जागा पाणी पिण्याची जागा तिथे होती. परंतु राहण्याची जागा या समुद्रावरती केली. त्याला हत्तीखाना किंवा हत्तीशाळा म्हणतात. समोर त्या मंदिराचा आकार कसा दिसतो. एका मस्जिद सारखा का, कारण मोगल लोक आले त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे लांबूनच दर्शन करून जावं म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिली. ते मस्जिद पासून आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. कारण आपले महाराज शंकराचे भक्त होते त्यामुळे त्याची सृष्टी केली. दर्शनाला तिकडे तुम्हाला जायचंय. माहिती मी तुम्हाला देणार आणि प्रत्येक ग्रुपची भेट घेण्यापूर्वी प्रत्येक ग्रुपला काय मी 3 शेअर सांगतो की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात. अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे हिजड्याचे जात म्हणतात. दुसरा शर्त असा आहे, जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दिसलं नसते अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस. आणि जर छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस. तिसरा शर्त असा आहे,
तिसरा शेर तो असा आहे, अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची साथ आहे. एका कवी हुसेनने महाराजांना 14 वेळेस ते काव्य बोलून दाखवलं. ते काव्य असं आहे, कासुम की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, कासुम की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत होती, तो सबकी सुन्नत होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.